हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात सर्वजण? मस्त मजेत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहे रूल्स ऑफ डेरिव्हेटिव्हज. त्यामध्ये फर्स्ट रूल आहे ऍडिशन रूल. फर्स्ट रूल आहे ऍडिशन रूल. पाहूयात आपण ऍडिशन रूल काय असतो. लेट u and v be the two differentiable function of x and y is equal to u plus v. Then dy by dx is equal to d by dx of u plus v. काय केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला दोन फंक्शन्स दिलेले आहेत u आणि v. हे दोन फंक्शन्स ऍडिशन मध्ये दिलेले आहेत. तर यांचा डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा? तर दोन फंक्शनची ऍडिशन असताना त्यांचे डेरिव्हेटिव्ह सेपरेटली डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचे. सेपरेटली त्यांचे डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचे आणि त्या डेरिव्हेटिव्हची काय करायचे बेटा, आपल्याला ऍडिशन करायचे आहे. म्हणजे दोन फंक्शनची ऍडिशन दिली u प्लस v, तर त्यांचा डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा? LHS चा डेरिव्हेटिव्ह LHS ला घ्यायचा आणि RHS चा डेरिव्हेटिव्ह RHS ला घ्यायचा. तर y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x काय असेल? dy by dx. आणि u चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x that is du by dx. v चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x dv by dx. सेपरेटली त्याचे डेरिव्हेटिव्ह घ्यायचे आणि त्यांच्या डेरिव्हेटिव्हची काय करायचे आहे? आपल्याला ऍडिशन करायचे आहे. दोन फंक्शनचे ऍडिशन असताना त्यांचा डेरिव्हेटिव्ह कसा फाइंड करतात? तर dy by dx is equal to du by dx plus dv by dx. अशा पद्धतीने काय करायचं? आपल्याला दोन फंक्शनची ऍडिशन असताना डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचे आहे. येत्या लक्षात सर्वांच्या? ओके. तर आपण एक एक्झाम्पल पाहूयात. या ऍडिशन रूलचा एक एक्झाम्पल पाहूयात म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. लेट y is equal to e to the power x plus sin x. e to the power x plus sin x. Find dy by dx. Find dy by dx. आपल्याला काय करायचं आहे? dy by dx चा व्हॅल्यू फाइंड करायचे आहे. आता dy by dx म्हणजेच काय? डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x. बरोबर, डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x. मग काय करावं लागेल? दिले आपल्याला काय दिलेलं फंक्शन आहे? y is equal to e to the power x plus sin x. हे आपल्याला दिलं आहे. आपल्याला काय करायचं आहे? y चा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे विथ रिस्पेक्ट टू x. म्हणजेच डिफरन्शिएशन घ्यावं लागेल आपल्याला बोथ साइड. डिफरन्शिएटिंग बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू x. दोन्ही साइड आपल्याला काय करावं लागेल? डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल विथ रिस्पेक्ट टू x. That is d by dx of y is equal to d by dx of e to the power x plus sin x. e to the power x plus sin x. मग आता दोन फंक्शन्स आहेत इथं. कोणते कोणते? e to the power x आणि दुसरा फंक्शन आहे sin x. त्या दोघांचं आपल्याला काय करावं लागेल? सेपरेट डेरिव्हेटिव्ह घ्यावे लागेल आणि त्यांच्या डेरिव्हेटिव्हची ऍडिशन घ्यावी लागेल. म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x इज dy by dx is equal to d by dx of e to the power x plus d by dx of sin x. d by dx of sin x. ओके. आता e to the power x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे e to the power x. त्याचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? आपण सर्व फॉर्म्युले पाहिलेले आहेत. बरोबर, e to the power x dy by dx is equal to e to the power x plus derivative of sin x is cos x. बरोबर, cos x. म्हणजे dy by dx ची व्हॅल्यू काय भेटली आपल्याला विद्यार्थी मित्रांनो? e to the power x plus cos x. dy by dx is equal to e to the power x plus cos x ही आपल्याला व्हॅल्यू भेटलेली आहे. येते सर्वांच्या लक्षात? दोन फंक्शनचे ऍडिशन असताना त्यांचे डेरिव्हेटिव्ह कसे फाइंड करायचे? तर y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x dy by dx is equal to u चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x du by dx plus v चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x that is dv by dx. नेक्स्ट रूल इज सबट्रॅक्शन रूल. नेक्स्ट रूल कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो? तर नेक्स्ट रूल आहे सबट्रॅक्शन रूल. बघूयात आपण सबट्रॅक्शन रूल. लेट u and v be the two differentiable function of x. दोन फंक्शन्स आहेत
दोन फंक्शन्स आहेत u आणि v with the differentiable function of x and y is equal to u minus v. आता इथं काय दिलेलं आहे, दोन फंक्शनचं सबट्रॅक्शन दिलेलं आहे आणि दोन फंक्शनचं सबट्रॅक्शन असेल, दोन फंक्शनची वजाबाकी असेल, तेव्हा त्यांचा डेरिव्हेटिव्ह कसा फाइंड करायचा. सिमिलरली जसं आपण ऍडिशन मध्ये केलं आहे तसं u चा डेरिव्हेटिव्ह सेपरेट फाइंड करायचा, v चा डेरिव्हेटिव्ह सेपरेट फाइंड करायचा आणि त्या दोघांचं काय करायचं, वजाबाकी करायची, त्या दोघांची सबट्रॅक्शन करायची. म्हणजे LHS चा डेरिव्हेटिव्ह LHS साइडला, RHS चा डेरिव्हेटिव्ह RHS साइडला. मग y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x काय असेल, dy by dx. u चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x du by dx. v चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x dv by dx. दोघांचे सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेतली आणि त्या डेरिव्हेटिव्हचे आपल्याला काय करायचे आहे, सबट्रॅक्शन करायचं आहे. हा झाला सबट्रॅक्शन रूल ऑफ डेरिव्हेटिव्ह. येते सर्वांचे. आता आपण पाहूया एक्झाम्पल्स ऑन ऍडिशन रूल ऍज वेल एज सबट्रॅक्शन रूल्स. चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण पाहूया काही एक्झाम्पल्स. y is equal to x to the power 10 plus log x 5 dy by dx. आपल्याला प्रॉब्लेम दिलेला आहे y is equal to x to the power 10 plus log x आणि फाइंड काय करायचं आहे, dy by dx. dy by dx म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x. काय करावं लागेल आपल्याला, दोन फंक्शनची ऍडिशन दिलेली आहे इथं x to the power 10 plus log x म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, ऍडिशन रूल वापरावा लागेल. तर मग डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी फाइंड करूया dy by dx. y is equal to x to the power 10 plus log x हे आपल्याला दिलेलं आहे. डिफरेंशिएटिंग बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू x. डिफरेंशिएटिंग बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू x. दोन्ही साइड आपल्याला काय करावं लागेल, डिफरेंशिएशन घ्यावं लागेल. मग d by dx of y is equal to d by dx of x to the power 10 plus log x. त्या ऍडिशन मध्ये दोन फंक्शन चे ऍडिशन असताना आपण काय करतो, त्यांचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेतो. म्हणजेच d by dx of x to the power 10 plus d by dx of log x. d by dx of log x. Okay. Now derivative of y with respect to x is dy by dx. dy by dx. dy by dx is equal to आता पहा इथं विद्यार्थी मित्रांनो इथे काय आहे, x to the power 10 म्हणजे व्हेरिएबल आहे आणि व्हेरिएबलच्या डोक्यावर काय आहे, पॉवर. तर पॉवर फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आपण कसं काढतो, व्हेरिएबल आणि त्या व्हेरिएबलच्या डोक्यावरती पॉवर असेल म्हणजे डोक्यावरचं वजन कमी करायचंय. इथं काय करायचं, पॉवर फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढत असताना डोक्यावरचं वजन कमी करायचं. म्हणजे काय करावं लागेल, आपल्याला खाली घ्यावं लागेल डोक्यावरची काय वजन आहे. म्हणजे हा x to the power 10 असेल तर याचा डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागतो, हा पॉवर जसे असतो तसा खाली आणि वरी एक न कमी x to the power 10 minus 1 म्हणजे किती होईल, एक न कमी 10 minus 1 तर 9. तर 10 x to the power 9 प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ log x. फॉर्म्युले आपण पाहिलेले सर्वांनी. डेरिव्हेटिव्ह ऑफ log x is 1 by x. means derivative of dy by dx, that is dy by dx ची व्हॅल्यू काय भेटली आपल्याला, 10x to the power 9 plus 1 by x. हे झालं फर्स्ट एक्झाम्पल. इज y is equal to x to the power 10 plus 10 to the power x plus tan x. find dy by dx. प्रत्येक ठिकाणी आपल्याला डेरिव्हेटिव्ह मध्ये dy by dx फाइंड करायचा असतो. मग आता आपल्याला इथे काय दिलेलं आहे, तीन फंक्शन्सचे ऍडिशन आहे. आता दोन असतील, तीन असतील किंवा तीन पेक्षा जास्त असतील तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक फंक्शनचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आणि त्या प्रत्येकाचा डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर त्यांची आपल्याला ऍडिशन करायची आहे. कुठे, ऍडिशन रूल मध्ये. तर चला तर मग आपण फाइंड करूया dy by dx. तर dy by dx फाइंड करायचं आहे म्हणजे काय करावं लागेल आपल्याला,
differentiating both side with respect to x, differentiating both side with respect to x, differentiating both side with respect to x, x of y is equal to d by dx of x to the power 10 plus 10 to the power x plus tan x. प्रत्येकाचा काय केलं, डिफरेंशिएटिंग बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू x, that is dy by dx is equal to d by dx of x to the power 10 plus 10 to the power x plus tan x. आता तीन फंक्शनचे ऍडिशन आहे, तर तिघांचं आपल्याला काय करावं लागेल, सेपरेट डेरिव्हेटिव्ह फाइंड करावे लागतील. that is derivative of y with respect to x, that is dy by dx is equal to d by dx of x to the power 10 plus d by dx of 10 to the power x plus d by dx of tan x, d by dx of tan x. Okay, dy by dx is equal to x to the power 10 व्हेरिएबल आहे आणि व्हेरिएबलच्या डोक्यावर पॉवर आहे, तर पॉवर फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कसा काढतात, आपण फॉर्म्युले पाहिलेले आहेत. जो पॉवर आहे तो पॉवर जशास तसा खाली ऍज इट इज, हा 10 जशास तसा ऍज इट इज 10 into x to the power 10 minus 1 means 9 plus आता हा आहे 10 to the power x, 10 to the power x म्हणजे डेरिव्हेटिव्ह कुठला फॉर्म्युला आहे डेरिव्हेटिव्हचा, d by dx of a to the power x कॉन्स्टंट असेल आणि त्याच्या डोक्यावरती व्हेरिएबल असेल, तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, a to the power x into log of a जशास तसं a to the power x into log a. म्हणजे आता इथं काय आहे, 10 to the power x, 10 हा कॉन्स्टंट आहे आणि त्याच्या डोक्यावरती व्हेरिएबल आहे, तर याचा डेरिव्हेटिव्ह काय असेल, मग याचा डेरिव्हेटिव्ह सुद्धा 10 to the power x जशास तसा into log of 10 plus डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x, tan x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, सांगा बोला, tan x चा डेरिव्हेटिव्ह sec square x असतो, that is sec square x. म्हणजे आपल्याला dy by dx ची व्हॅल्यू काय भेटली बेटा, dy by dx ची व्हॅल्यू भेटली, काय भेटली, dy by dx ची व्हॅल्यू भेटली 10 to the power 10 into x to the power 9 plus 10 to the power x into log 10 plus sec square x. Problem number 3, y is equal to x to the power 5 plus 5 to the power x plus log 5 dy by dx. प्रत्येक ठिकाणी आपल्याला डेरिव्हेटिव्ह मध्ये dy by dx विचारलं जातं, डेरिव्हेटिव्ह ऑफ y with respect to x. The given function y is equal to x to the power 5 plus 5 to the power x plus log of 5. तर इथे सुद्धा काय दिलेलं आहे, तीन फंक्शनचे ऍडिशन्स आहे आणि आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे y चा विथ रिस्पेक्ट टू x. म्हणजे काय करावं लागेल, बरं, डिफरेंशिएटिंग बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू x. बरोबर आहे, डिफरेंशिएटिंग बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू x. दोन्ही साइडला आपल्याला काय करावं लागेल, डिफरेंशिएशन घ्यावं लागेल विथ रिस्पेक्ट टू x. दॅट मीन्स dy by dx is equal to d by dx of x to the power 5 plus 5 to the power x plus log of 5. ओके, चला, तर मला तीन फंक्शनचे ऍडिशन आहे, तर आपल्याला काय करावं लागेल, प्रत्येकाचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह फाइंड करावं लागेल आणि त्यांची ऍडिशन घ्यावी लागेल. मग d by dx of x to the power 5 plus d by dx of 5 to the power x plus d by dx of log of 5, d by dx of log 5. मला सांगा आता, इथं आहे व्हेरिएबल आणि व्हेरिएबलच्या डोक्यावर पॉवर, तर पॉवर फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय असतो परंतु d by dx of x to the power n असेल, x to the power n म्हणजे x च्या डोक्यावर
पॉवर आहे, व्हेरिएबलच्या डोक्यावर पॉवर आहे, तर डोक्यावरचं वजन कमी करायचं म्हणजे हा n ला जशाच तसा खाली आणि x टू दी पॉवर n-1. डोक्यावरचा पॉवर जशाच तसा दणकन खाली आणायचा म्हणजे आणि वर एक न कमी करायचं n into x टू दी पॉवर n-1. हे इथे सुद्धा काय होईल मग हा तर 5 जशाच तसा खाली आणि वरी एक न कमी म्हणजे 5 - 1. 5 - 1 काय असेल x टू दी पॉवर 4 प्लस आता d बाय x ऑफ 5 टू दी पॉवर x आहे म्हणजे आपल्याकडे फॉर्म्युला आहे कोणता d बाय dx ऑफ a टू दी पॉवर x असेल तर याचा डेरिव्हेटिव्ह कसा काढतो आपण कॉन्स्टंट आणि कॉन्स्टंटच्या डोक्यावर व्हेरिएबल तर काय करतो त्याचं डेरिव्हेटिव्ह आपण a टू दी पॉवर x into log a हा जशाच तसा घेतो आपण a टू दी पॉवर x into log a. आता इथं काय आहे कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंटच्या डोक्यावर व्हेरिएबल आहे तर त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा असेल 5 टू दी पॉवर x into log of 5 बरोबर प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ log 5 डेरिव्हेटिव्ह ऑफ log 5 विथ रिस्पेक्ट टू x म्हणजेच काय आहे log 5 म्हणजे कॉन्स्टंट फंक्शन आहे d by dx of k d by dx of k is equal to काय असतं 0. जब भी कभी कांस्टेंट अकेला आएगा तब उसका डेरिवेटिव क्या रहेगा 0. म्हणजे जब भी कभी कांस्टेंट अकेला आएगा तब उसका डेरिवेटिव 0. आता इथे log 5 काय आहे बेटा कांस्टेंट आहे आणि कांस्टेंटचा डेरिवेटिव विथ रिस्पेक्ट टू x काय असतो 0 असतो 0. log 5 चा डेरिवेटिव काय झाला बेटा 0. दॅट इज dy by dx ची व्हॅल्यू काय भेटली आपल्याला तर dy by dx इज इक्वल टू काय भेटली सांगा 5 into x to the power 4 plus 5 to the power x into log 5. This is the value of dy by dx. This is the value of dy by dx. Example number 4. Y is equal to root x plus tan x minus sin x. Find dy by dx. इथे सुद्धा आपल्याला dy by dx ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. सांगा बरं विद्यार्थी मित्रांनो dy by dx ची व्हॅल्यू फाइंड करायची म्हणजे आपल्याला इथे काय करावं लागेल बरोबर डिफरेंशिएटिंग बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू x. हुशार आहेत का तुम्ही सर्वजण. गिवन दॅट y is equal to root x plus tan x minus sin x डिफरेंशिएटिंग काय करावं लागेल डिफरेंशिएटिंग बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू x करूयात आपण डिफरेंशिएशन बोथ साइड d by dx of y is equal to d by dx of root x plus tan x minus sin x. ओके आता आपल्याला काय करायला लागेल इथे सुद्धा तीन फंक्शन्स आहेत रूट x प्लस tan x इथं काय आहे मायनस sin x म्हणजे आपल्याला तिघांचा सुद्धा काय करावं लागेल सेपरेट डेरिव्हेटिव्हज फाइंड करावे लागतील. डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x इज dy by dx is equal to d by dx of root x plus d by dx of tan x minus d by dx of sin x आता d by dx of root x काय असतो आपण फॉर्म्युला पाहिलेला आहे. कोणता फॉर्म्युला होता d by dx of root x. रूट x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो विद्यार्थी मित्रांनो रूट x चा डेरिव्हेटिव्ह असतो 1/2 रूट x म्हणजे d by dx of root x is काय 1/2 रूट x प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x काय असतो sec square x असतो sec square x मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x काय असतो cos x that is derivative of sin x is cos x. म्हणजे आपल्याला dy by dx ची व्हॅल्यू काय भेटली बेटा dy by dx ची व्हॅल्यू भेटली 1/2 रूट x
plus sec square x minus cos x. The dy by dx is equal to 1 by 2 root x plus sec square x minus cos x. This is the value of dy by dx. The next example is y is equal to e to the power x minus tan x minus cos x. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इथं सुद्धा काय करायचं आहे, dy by dx फाइंड करायचं आहे. मग काय करावं लागेल बरं सांगा? बरोबर, डिफरेंशिएटिंग बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू x. The given function is that y is equal to e to the power x minus tan x minus cos x. Differentiating both side with respect to x. चला तर मग डेरिव्हेटिव्ह घेऊयात आपण आता. तर dy by dx is equal to d by dx of e to the power x minus tan x minus cos x. तर काय करावं लागेल आपल्याला? सबट्रॅक्शन जरी आलं तर इथं तीन फंक्शनची काय आहे, सबट्रॅक्शन्स आहेत. सबट्रॅक्शन जरी असेल तर आपण काय करतो, सगळ्यांचे सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेतो. चला तर फाइंड करूयात सेपरेट डेरिव्हेटिव्ह. तर dy by dx is equal to d by dx of e to the power x minus d by dx of tan x, d by dx of minus d by dx of cos x, d by dx of काय असेल बेटा, cos of x असेल, d by dx of cos x. तर सांगा विद्यार्थी मित्रांनो, डेरिव्हेटिव्ह ऑफ e to the power x काय असतो? डेरिव्हेटिव्ह ऑफ e to the power x काय असतं बोला? इकडे पहा, आपण इकडे लिहूयात dy by dx is equal to e to the power x चा डेरिव्हेटिव्ह एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे. काय असतं मग एक्सपोनेन्शियल फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह? e to the power x. बरोबर, dy by dx is equal to e to the power x मायनस तर डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x काय असतं? डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x काय असतं पोरांनो? डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x is sec square x. बरोबर, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x is sec square x मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x काय असेल मग बोला? डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x मायनस sin x. बरोबर, डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x काय असेल? मायनस sin x. म्हणजे dy by dx is equal to काय भेटलं मग आपल्याला? तर dy by dx is equal to भेटलं आपल्याला e to the power x minus sec square x minus आता हे मायनस काय होईल? मायनस प्लस होईल प्लस sin x. म्हणजे आपल्याला dy by dx ची व्हॅल्यू काय भेटली? तर e to the power x minus sec square x plus sin x. Plus next problem is y is equal to log of x plus log of x to the base 5 plus log of 5. Find dy by dx. आता इथं आपल्याला काय केलेलं आहे बेटा? तीन फंक्शन्सची ऍडिशन दिलेली आहे आणि तीन फंक्शनची ऍडिशन असताना आपल्याला काय करायचं आहे? dy by dx ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. पण विद्यार्थी मित्रांनो इकडे लक्ष द्या सर्वांनी. लॉग ऑफ ह्या प्रॉब्लेम मध्ये काय दिलेलं आहे? log of x to the base 5 आहे. log of x to the base 5 आलेला आहे. जर logचा बेस e सोडून दुसरा कुठलाही जर आला तर त्याला कसं सॉल्व्ह करायचं? अशा प्रॉब्लेम्सला सॉल्व्ह करताना अगोदर काय करायचं बेटा? तर आपण फर्स्ट सेमिस्टर मध्ये चेंज ऑफ बेस प्रॉपर्टी पाहिलेली आहे. log of a to the base b असेल, log of a to the base b असेल तर त्याला आपण कसं लिहित होतो? त्याला आपण लिहित होतो चेंज ऑफ बेस प्रॉपर्टी नुसार log of a divided by log b. log of a divided by log b. मग याला अगोदर सॉल्व्ह करून घ्यायचं. log of x to the base 5 याला अगोदर आपण सॉल्व्ह करून घेऊया. तर y is equal to log x plus log of x to the base 5 by change of base property नुसार कसं लिहिणार आपण याला आपण लिहिणार log of x divided by log of 5 plus log 5. आता आपल्याला सॉल्व्ह करून घेतलं आपण. आता आपण काय करूयात? dy by dx ची व्हॅल्यू फाइंड करूयात. तर dy by dx ची व्हॅल्यू फाइंड करायची म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? डिफरेंशिएटिंग बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू x.
चला तर करूयात मग आता. डिफरेंशिएटिंग बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू x. चला तर मग आता डेरिव्हेटिव्ह घेऊयात. सेपरेट डेरिव्हेटिव्ह्ज. dy by dx is equal to d by dx of log x plus log x divided by log 5 plus log of 5. चला सेपरेट डेरिव्हेटिव्ह्ज घेऊयात. मग आता सर्वांचे y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x काय असतो पोरांनो? dy by dx बरोबर is equal to d by dx of log x plus d by dx of log x plus d by dx of log x by log 5 plus d by dx of log of 5. काय केलं विद्यार्थी मित्रांनो? इथे आपण सर्वांचे सेपरेट डेरिव्हेटिव्ह्ज घेतले. d by dx of log x plus d by dx of log x by log 5 plus d by dx of log 5. आता विद्यार्थी मित्रांनो डेरिव्हेटिव्ह ऑफ log x काय असतं? डेरिव्हेटिव्ह ऑफ log x असतो 1 by x. तर dy by dx is equal to d by dx of log x plus आता इथे काय आहे? log x by log 5 म्हणजे 1 by log 5. हे काय आहे? कॉन्स्टंट. याला ह्या ब्रॅकेटच्या बाहेर घेऊयात आपण. 1 by log of 5 into डेरिव्हेटिव्ह कोणाचा? log x चा. d by dx of log x plus d by dx of log 5. d by dx of log by dx is equal to d by dx of log x plus 1 by log 5 into d by dx of log x plus d by dx of log 5. विद्यार्थी मित्रांनो सांगा log x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? बोला log x चा डेरिव्हेटिव्ह 1 by x बरोबर. मग dy by dx इकडे लिहूयात आपण. dy by dx is equal to 1 by x plus काय 1 by log 5 into derivative of log x काय असेल? 1 by x. That is 1 by log 5 into 1 by x plus जब भी कभी कांस्टेंट अकेला आएगा तब उसका डेरिवेटिव क्या रहेगा? 0. म्हणजे इथं काय आहे? हा log 5 कांस्टेंट आहे आणि कांस्टेंटचा डेरिवेटिव काय असतो? 0 असतो. 0. That is हा झाला 0. dy by dx is equal to 1 by x plus 1 by x into log 5. 1 by x into log 5. आता ह्या दोघांमध्ये काय कॉमन आहे? तर 1 by x कॉमन आहे. त्याला आपण बाहेर घेऊयात म्हणजेच कॉमन काढूयात. तर 1 by x हा 1 by x इथून गेला तर काय राहील तिथे? 1 प्लस इथून 1 by x बाहेर गेला म्हणजेच इथं राहील 1 by log of 5. तर आपल्याला dy by x ची व्हॅल्यू काय भेटली? 1 by x इन ब्रॅकेट 1 plus 1 by log 5. येतंय सर्वांच्या लक्षात? dy by x ची व्हॅल्यू काय भेटली आपल्याला विद्यार्थी मित्रांनो? तर dy by x ची व्हॅल्यू भेटली 1 by x इन ब्रॅकेट 1 plus 1 by log 5. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे सर्व काही समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका.